नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के.बी.के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसे की पोलीस भरती, SRPF, तलाठी, वनरक्षक त्याचबरोबर सरळ सेवा पदाकरता जेवढे काही इम्पॉर्टंट सामान्य ज्ञानचे प्रश्न आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या PDF मधले 25 प्रश्न रेडी केलेले आहे. तर त्या 25 प्रश्नांचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो बघून घ्या. आता आपण डायरेक्टली 26 नंबरच्या प्रश्नावर जात आहे, कारण की या अगोदर आपण 25 प्रश्न शिकवलेले आहे. तर त्याचबरोबर तुम्ही पण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करू शकता. मी ज्या प्रश्न विचारेल त्या प्रश्नांचे ॲन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. तर बघा, ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 26 नंबरचा आहे तुमच्यासमोर. बघा, ह्या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा, दार्जिलिंग हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हे कोणत्या राज्यात आहे रे? तर हे आहे पश्चिम बंगाल या राज्यात. याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक बी नंबरचं. पश्चिम बंगाल राज्यात आहे दार्जिलिंगचं थंड हवेचे ठिकाण. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक, बंगालचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे जे बंगालचे दुःखाश्रू आपण कोणत्या नदीला म्हणतो? तर दामोदर नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हणतात. कोणत्या नदीला रे? दामोदर नदीला. पर्याय क्रमांक क नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 28 नंबरचा, भारतीय वन व्यवस्थापन संस्था रिकाम जागा येथे आहे. तर भारतीय वन व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी आहे रे? बघा, ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे 28 नंबरचं अ, भोपाळ या ठिकाणी आहे. बघा, वन व्यवस्थापन संस्था सांगितलेलं आहे. वन व्यवस्थापन प्रश्न नीट वाचायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला ते उत्तरामध्ये क्लॅरिटी येईल. या ठिकाणी याचं उत्तर डेहराडून होणार नाही, याचं उत्तर होईल बरोबर भोपाळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 29 नंबरचा, मालेगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? मालेगावचा चिंटू. मालेगाव कशासाठी प्रसिद्ध आहे रे? तर मालेगाव प्रसिद्ध आहे हातमाग या उद्योगासाठी. कोणत्या हातमागसाठी प्रसिद्ध आहे मालेगाव? त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 30 नंबरचा, महात्मा फुलेंनी कोणत्या ग्रंथात शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे? तर महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे रे? जे शिक्षणाचं महत्त्व आहे ते पटवून दिलेलं आहे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे 31 नंबरचा, आगरकरांनी सुधारक वृत्तपत्र कधी सुरू केलेले आहे? बघा, आगरकर यांनी जे सुधारक वृत्तपत्र आहे तर ते सुरू केलेलं आहे 1888 मध्ये. कधी सुरू केलेलं आहे मग? 1888 मध्ये आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक डी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 32 नंबरचा, दीनबंधूचे पहिले या ठिकाणी विचारलेले आहे संपादक कोण आहे दीनबंधूचे? तर दीनबंधूचे पहिले संपादक जे आहे ते आहे कृष्णराव भालेकर. कोण रे? कृष्णराव भालेकर हे आहे दीनबंधूचे संपादक, कृष्णराव भालेकर. पर्याय क्रमांक बी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक समोरचा तुमच्यासमोर 32 नंबरचा. 32 झाला, 33 नंबरचा आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा 33 नंबरचा, महर्षी कर्वे यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर महर्षी कर्वे यांचा जन्म झालेला आहे, कुठे झालेला आहे रे? तर त्यांचा जन्म झालेला आहे शेरवली. पर्याय क्रमांक जे आहे आपलं डी नंबरचं बरोबर उत्तर आहे. महर्षी कर्वे यांचा जन्म शेरवलीमध्ये झालेला आहे. तर मला सांगायचं आहे शेरवली हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात येते? त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाबद्दल प्रबंधाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणती पदवी मिळालेली आहे? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो ग्रंथ आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणती पदवी दिली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी पदवी आहे ती दिलेली आहे DSc. कोणती रे? DSc. पर्याय क्रमांक जे आपलं डी नंबरचं बरोबर उत्तर आहे. द प्रॉब्लेम रुपी ऑफ या प्रबंधाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना DSc ही पदवी देण्यात आलेली आहे. DSc लक्षात ठेवा, DSc. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35 नंबरचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता? IMP प्रश्न स्टार करायला तुमच्याजवळ जर नोटबुक आणि पेन असेल तर याला नोट डाऊन करत चला. बघा, ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे बुद्ध अँड हिज धम्म. कोणता रे? बुद्ध अँड हिज धम्म हा जो ग्रंथ आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झाल्यानंतर हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न आहे, फासे पारध्यांना माणसासारखे जणू द्यावे. बघा, फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्यावे हे उद्गार कोणाचे आहे?
तर बघा, फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्या, हे जे उद्गार काढलेलं आहे ते काढलेलं होतं आगरकरांनी, छत्रपती शाहू महाराजांनी हे उद्गार काढलेलं होतं. कोणी काढलेलं होतं हे उद्गार? छत्रपती शाहू महाराजांनी. पर्याय क्रमांक जे आहे ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे अ नंबरचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 37 नंबरचा. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणाचा आहे? बघा, स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे हा आहे ताराबाई शिंदे यांचा. कोणाचा रे? ताराबाई शिंदे यांचा कोणता ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा 38 नंबरचा. सत्यशोधक समाजाचे मुखपुत्र कोणते? सत्यशोधक समाजाचे जे मुखपत्र आहे ते कोणते आहे? या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक ए नंबरचं. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे काय आहे रे? मुखपत्र आहे. IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्यायला. त्यानंतर अनाथ या ठिकाणी बघा, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? जे अनाथ बालिकाश्रम आहे याची स्थापना कोणी केली, कधी झालेली आहे? आणि मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, याची जी स्थापना आहे ती कोणी केलेली आहे, तिची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती झालेली आहे 1899 मध्ये. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगायचं आहे की जी याची स्थापना आहे ती कोणा केलेली आहे. तर 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न आहे. अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह कोणी सुरू केले? बघा, अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे जे वसतिगृह आहे ते कोणी चालू केलेले आहे रे? तर ते चालू केलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी. कोणी रे? छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह सुरू केलेलं आहे. त्यानंतर 41 नंबरचा प्रश्न आहे. रिकाम जागा या समाजसुधारकाच्या जन्मदिवशी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. कोणते समाजसुधारक आहे त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर छत्रपती शाहू महाराज यांचा जो जन्मदिवस आहे तो त्यांचा जन्मदिवस आहे तो सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न आहे. मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती आहे? जे मानवी शरीराचं जे तापमान आहे त्याचं समतोल राखणारी कोणती ग्रंथी आहे रे मेंटेन करणाऱ्या शरीराची? तर हायपोथायलॅमस नावाची ग्रंथी आहे. जे पर्याय क्रमांक आहे आपलं डी नंबरचं बरोबर. हायपोथायलॅमस नावाची जी ग्लँड्स आहे ती आपल्या शरीराचं काय करते रे? तापमान नियंत्रित करते. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न आहे. पोलिओ हा रिकाम जागामध्ये होणारा बिघड्यामुळे होणारा विकार आहे. तर बघा, कशामुळे हाडामध्ये होतो का स्नायूमध्ये का मज्जातंतू का यकृतमध्ये? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मज्जातंतूमध्ये. पोलिओ हा मज्जातंतूमध्ये होणाऱ्या बिघड्यामुळे होणारा विकार आहे. पर्याय क्रमांक जे आहे या ठिकाणी सी नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 44 नंबरचा तुमच्यासमोर. सायनोसायटिस. बघा, सायनोसायटिस या रोगामुळे प्रभावित होणारा अवयव कोणता? सायनोसायटिस या रोगामुळे प्रभावित होणारा अवयव जो आहे तो आहे नाक आहे. पर्याय क्रमांक जे आहे ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे नाक. सायनोसायटिस हा जो आजार आहे कोणत्या अवयवावर होतो? मग नाक या अवयवाला होतो, नाक. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 45 नंबरचा. देवीची लस रिकाम जागा यांनी शोधून काढली. कोणी शोधून काढली रे देवीची लस? तर ती शोधून काढलेली एडवर्ड जन्नर यांनी. जे आहे आपलं पर्याय क्रमांक ए नंबरचं बरोबर उत्तर आहे. देवीची लस कोणी शोधून काढली? मग एडवर्ड जन्नर यांनी. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 46 नंबरचा. या ठिकाणी मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी कोणती किरणोत्सर्गी प्रारणे वापरतात? बघा, मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी जे आहे ते कोणतं तंत्रज्ञान वापरतात रे? तर ते तंत्रज्ञान वापरतात आयोडीन आर्सेनिक. जे आयोडीन आर्सेनिक आहे ते मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी ही जी किरणोत्सर्गी रेडिओ फ्रिक्वेन्सीची किरणे आहेत ती वापरली जातात. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे 47 नंबरचा. कॉलेरा हा रोग प्रामुख्याने रिकाम जागामार्फत पसरतो. कशामार्फत पसरतो रे कॉलेरा हा आजार? तर कॉलेरा हा जो आजार आहे तर तो पसरतो दूषित पाण्यामुळे. कशामुळे रे? दूषित पाण्यामुळे हा आजार पसरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 48 नंबरचा. किनवामध्ये प्रामुख्याने कुठले जीवनसत्व आढळते? किनवामध्ये. तर किनवामध्ये प्रामुख्याने जे आहे ते क जीवनसत्व आढळतं, सी जीवनसत्व आढळतं. कोणतं रे? सी जीवनसत्व. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. झुरळाला किती पाय असतात? या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर झुरळाला किती रे? 8 पाय असतात. किती? 8 पाय असतात झुरळाला. पर्याय क्रमांक जे आहे ते तुमचं बरोबर उत्तर होणार आहे 1 नंबरचा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50 नंबरचा. या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे आपला. बघा, ग्लुकेमिया हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर ग्लुकेमिया हा जो आजार आहे तर तो डोळ्याशी संबंधित आहे. ग्लुकेमिया कोणत्या अवयवासोबत रे संबंधित आहे? डोळ्याच्या अवयवाशी संबंधित आहे ग्लुकेमिया. बघा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न घेतलेले आहे. यानंतरचे जे 50 प्रश्न उरलेले आहे
म्हणजे आपलं टोटल 100 प्रश्न होऊन जाईल. तर 2 व्हिडिओ येईल तुम्हाला, ते तुम्ही बघू शकता अपलोड झाल्यानंतर. त्याकरता तुम्हाला घंटीचं बेल आयकॉन बटन प्रेस करायचं आहे. ते जे 2 व्हिडिओ अपलोड होईल चॅनलवरती आपल्या, तर त्यानंतर तुम्हाला ते नोटिफिकेशनद्वारे, सूचनेद्वारे त्या ठिकाणी प्राप्त होईल. तर ज्यांनी पण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.